आपले मायबाप शेतकरी असायचे. मायबाप शेतकरी हे बोलण्यामागे कारणच ते, कारण शेतकरी हे एक राजा आहे. स्वतःची श्रीमंती एवढी असताना की त्या श्रीमंतीसमोर बडे बडे अंबानी बिर्ला फिके पडतात. दुकाना लावू का? आता जरी गर्दी कमी आपण सुटसुटीत आणि फ्रेश माल मिळत ह्या पैसर आहे ना. यो चर दिसता तुमका, हे का आम्ही बोलतो तळा फोडणं म्हणून. ह्या वाहून गेलो होता ह्या जाता खंय, तर मग ही बरीच गोष्ट असा तर खंय जाता तो जय जाता ना ता तुमका पुढे बघूक मिळतं. तळ्याच्या बाजूक भरणारो बाजार म्हणजेच तळे बाजार. बघा, ती रहदारी व्हायची बैलगाडीने, आणि बैलगाडीने बऱ्याच गावातून परिसर असा हे लिंगेश्वराचं मंदिर, समोर असा तळा. महादेवांका भस्म लागायचा आणि हे भस्म स्मशानातलं भस्म असायचं. म्हणून महादेवांचे काही मंदिरं जी असत ना ती तळ्याच्या बाजूक असत. तर ह्याचं जर तुमका मुख्य उदाहरण जर भेटत ना तर मग ते असा काशी. कारण काशीक जर बघशाल तर मग तुमका थंय तर श्रीदेव लिंगेश्वर जे आहे ना ते हैसर आपण बोलतो. तर मग हे मंदिर भरपूर जुनं असा, अगदी वाटच नाही त्यांका. आणि मुकेश भाई का नाही भेटला असा होणारच नाही ना. मुकेश भाई आपलो एकदम कोकणात लागणारे पान खाणारे भरपूर असतात, त्याच्यामुळे जैते तुमका पानाचे स्टॉल मिळतले. मीठ मुंबरी, अरे आमच्या जवळचे सगळे मीठ मुंबरी तर 10 वेळा येतो आम्ही. मीठ मुंबरी घेतो, बऱ्याच वेळा येतो आम्ही. कट्ट्यावरचे हैसरल्या हो, हे काय मुळेच घेऊन आलं असं बघा. हैसर तर ह्या औषध आणलं नसत, ते काही वेगळं असा. याच्यात शिंपले असत मोठे शिवले, आणि म्हणजेच मुळे असत छोटे मोठे. ही कालवा असत, ही बुड कालवा ना गे. या खेकड्याची साईज बघा, त्याच्यावर असा मोठा खापार असा, मोठा खापार असा. आणि त्याचे डेंगे बघशाल ना तर मग तुमका सांगा आपल्या मनगटा एवढा याक त्याचा डेंगा आहे. आपले मराठी व्यापारी असत, पण मग मेहनत ही अशीच असता. मेहनत म्हणजेच आपण बोलतो कष्ट. तर कष्ट करणारे हे कष्टकरी शेतकरी मायबाप. आता आहे सर हळदीचे कांदळे आणल्या नसतं त्यांनी. कांदळे म्हणजेच हळदीचे जी रोपं असतात ना ते असत. तिकडून संपता आणि बाजार हैसर संपता, म्हणजे तिकडून सुरुवात होता आणि बाजार हैसर संपता. नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव, कोकणासाठी काय पण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतोय. जर झाला काय की आज असं आपलं गुरुवारचं बाजार आणि सुरुवातच असा म्हणून आपण मग आता हैसर इलाव. तर मग ही सुरुवात असताना ही कशी सुरुवात होता बाजाराची, बाजारात नाव कशामुळे पडला, आणि सोबतच बाजारच्याच बाजूक म्हणजे तळ्याच्या बाजूक एक मंदिर असा. तर त्या मंदिर कसलं असा, त्याची काय ख्याती असा ते पण आपण बघूया. प्लस तलाव, जे तलावाच्या अजून काही गोष्टी असतात ते पण आपण बघू शकतो. तर मग ह्यो प्रयत्न तुमच्यापर्यंत आणण्याचा एक होतो. तर मग ह्यो जर आवडलो तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवे चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि हो, माका जर इंस्टाग्राम ID फॉलो करूचा असेल तर कोकणासाठी_ आपण या इंस्टाग्राम ID पण फॉलो करा. सोबतच मित्रांनो, जर का तुम्ही खरोखर महादेवांचे भक्त असाल तर मग ओम नमः शिवाय या कमेंट करू विसरू नका. कारण मग तुमच्यापर्यंत एक महादेवाचा मंदिर मी घेऊन येते जो पांडवकालीन होता. बघा कसं आता, आणि कमेंट नक्की करा. चला, अजून ह्या बाजूची हैसरली दुकानं लागली नाही. हे बघ, ह्या बाजू पाठीमागे वगैरे दुकानं असतात. आता दुकानाची सुरुवात होता. दुकाना लावू का? आता जरी गर्दी कमी आपण सुटसुटीत आणि फ्रेश माल मिळत ह्याच्यान विचारान बरेचपैकी लोक हैसर जातात. हैसरनं जर गाडी इली मोठी तर गाडी जाऊक चान्स नाही. हैसर आहे ना ह्यो चर दिसता तुमका, हे का आम्ही बोलतो तळा फोडणं म्हणून. कारण तळ्याचं पाणी आहे ना ह्या हैसरना फोडून आम्ही वाहून घालवतो. ह्या वाहून घालवतो ह्या जाता खंय, तर मग ही बरीच गोष्ट असा तर खंय जाता तो जय जाता ना ता तुमका पुढे बघूक मिळते. दाखवतोय बघा.
हा तलाव. तलावाक आपल्या मालवणी भाषेत बोलतात तळा. ह्या तळा पूर्ण कमळांनी आच्छादलेला असायचा, म्हणजेच पूर्ण भरलेला असायचा. बऱ्याच गोष्टी असत ह्याच्या मागे, जे कमळांची जी झाडं असायची त्याच्या मागे. पण तलाव आणि तलावाच्या बाजूक असणारो बाजार, तलाव बाजार, पण तोच आपण आपल्या मालवणी भाषेत तळ्याच्या बाजूक भरणारो बाजार म्हणजेच तळे बाजार. बघा, तर मग हीच ख्याती झाली नंतर मग, आणि मग हे नाव प्रामुख्याने हे जो बाजाराचा विभाग असा ते का पडला. पण मग ही खूप जुनी गोष्ट असा. पुढे जाऊया, दाखवते तुमका. तलावातून फोडलेला पाणी अजून खयच्या बाजून जाता ते पण दिसता तुमका. पाणी जाताना आणि भोवरो बनताना दिसता. तर मग ह्याच पाणी ह्याच रस्त्यावरना असा खाली जाता आणि ह्याच पुढे धबधब्याक जाता. पुढे मग तर झिरत जाता, झिरपत. पण मग तरी देखील हेच पाणी जाता पुढे धबधब्यासाठी. तर मित्रांनो, हे जो बाजार भरलो जायचो ना, त्यावेळेस रहदारीचे सामान काय नव्हतं, काही नव्हते, जे का आपण मीडियम बोलतो. तर मग रहदारी व्हायची कशी, तर ती रहदारी व्हायची बैलगाडीने. आणि बैलगाडीने बऱ्याच गावातून हैसर येणारे जे व्यापारी होते ते कमी होते. पण मग हैसर येणारे आपले मायबाप शेतकरी असायचे. मायबाप शेतकरी हे बोलण्यामागे कारणच ते, कारण शेतकरी ह्यो एक राजा आहे. स्वतःची श्रीमंती एवढी असताना की त्या श्रीमंतीसमोर बडे बडे अंबानी बिर्ला फिके पडतात. तर मग ह्यो असायचं. आणि त्याच्यानंतरच आपण तेच बघूचं असा की हे जे मायबाप शेतकरी असत, जो जगाचो पोशिंदो असा शेतकरी राजा, कष्टकरी, कारण ते कष्ट करतात म्हणून आपल्या ताटात 2 घास पडतात. आणि आपल्याक अभिमान असा की आपण त्यांच्याच घरातले असो, म्हणजेच शेतकरी. तर मग आपण चला बघूया आज त्यांची ही मेहनत कशा स्वरूपात असता, काय असता. ह्यो जर एक प्रयत्न आवडलो तर मग पुन्हा तसंच सांगणं असा की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि हो, माका जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करूच असतात तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा. चला मित्रांनो, पुढे जाऊया. अगदी वाटच नाही त्यांना. तर मित्रांनो, आपण जे बाजार फिरतो ना, तर मग आपले मायबाप शेतकरी, कष्टकरी जे असत ना, तर ते आपल्या हैसर येताना दिसते. तर मग जे शेतातला जे माल असतो ना तो घेऊन येतात. त्याच्यात मुख्यतः हैसर शेंगा दिसतात, हैसर पडवळ दिसतात, ही असत वांगी, आणि ही लाल माठ असा. याच्या व्यतिरिक्त अजून भाजी खायची केलेला तुम्ही? लाल होती. तुमचं गाव खायचं तुमचं? बाग तळवडे, म्हणजेच आपला तळवड्याच्याच बाजूक आहे. तर ते तळवड्याचाच बाग असा. आणि सोबत आमच्या अजून ओळखीचे तरी काय झाला म्हणून विचारतात. भाजी घेतलास? आपल्या माणसाकडून घेऊ काय म्हणून मग गेलो. तर मग बाग तळवड्यातले हे आपले शेतकरी, कष्टकरी मायबापच आहेत. तर मग त्यांच्याकडून आपण बघतो की आज बाजारात त्यांनी, गुरुवारचा बाजार असतात तळे बाजाराचा, आणि बाजारात त्यांनी स्वतः भाजी आणल्यानी असा. तर मग हे वाटे कसे लावले आज? 20 रुपये. वांगा 20 रुपये, भाजी 20, आणि तो शेंगाचो? अच्छा, ते पण कसे? 20 रुपये. तुझं गाव खायचा, तू पण बाग तळवड्यातला? हा, वरेरी. अरे वा. तर मग हे घरचेच असत. त्याच्यामध्ये एक असा की सगळ्यात चांगल्या गोष्टी हे असत. व्यापारी तर भरपूर मिळतील, पण जे मायबाप शेतकरी असत ना ते भरपूर कमी भेटतील. तर मग हे वांगी जी असत ना, ती वांगी काढून ठेवा. एक वाटो माका, गावठी असत ना, मग एक वाटो माका काढून ठेवा.
आणि हैसर ठेवतो मी जाताना मग घेऊन जातोय. चालत ना? ठीक आहे ना. किती वर्षापासून करतात आपण शेती? ही आता वर्षापासून म्हणजे वर्षानुवर्षाची शेती करतो तीच असा ना? अरे वा, खूपच चांगली गोष्ट असा. चला आपण जरा पुढे जाऊया. पण मग हैसरली जी घेतलं ना ती तशीच ठेवूया. ते एक वाटो भरून ठेवा आता. मग सांग, बाजार फिरताना आपल्या बाजारात सगळे अरे साटम साहेब आमचे पोलीस पाटील असत बाग तळवड्याचे. आत्ताच ते परब बसलेत ना, त्यांच्याशी तेच बोलत होते. तुम्ही काय आणलास? हा, अरे वा. हैसर आपले साटम बसले असत. आणि भोपळो आणलास? यो आणलास? शेगलाचे शेंगे असत, लाल माठ असा. आणि नारळ पण तुम्ही आणलास? 30 रुपये एक. दाखवा बघ्या. हो 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 हो, खूपच छान. आणि हे सगळं आपल्या शेतातलंच माल असा. तर बघा, शेतकरी जे बोलतो आपण कष्टकरी, तर मग खयच्याच बाबतीत शेतकरी ह्यो स्वतःचो काम धंदो सोडत नाही. तो वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या शेतकरीच असा. मायबाप शेतकरी, जो कष्टकरी राजा बोलतो तो ह्यो असो. पण मग एवढं दिलदार की ते आता बघितलास, मी वाटो एक घेतलाय पण त्याने 2 वाटे लावून दिले वरती ॲडिशनल असे असत. चला हैसरना पण जाऊया. तू घेताय? हां. तर मग ओमकारने पण हैसर घेतला. यांच्याकडचं वांग्याचं वाटो घेऊया आपण एक, ठीक असा. आणि आपण मग पुढे जाऊया. की जे आपले बाजारात येणारे व्यापारी असत ना, तर मग ह्यांची एक गोष्ट चांगली आहे की कधीच म्हणजे असा भेदभाव वगैरे नाही करत. लागणारी मदत ते अगदी टायमान करतात. आणि जो वाटो घेतलो त्या वाट्यात आणखी 4 वांगी टाकल्याने, म्हणजेच बघा जी 20 रुपयाची वांगी होती त्याच्यासोबत अजून एक्स्ट्रा लावून ठेवल्याने. तर मग ही हैसर इली. आणि सोबतच या आपल्या व्यापारी बांधवासाठी खरोखर एक बिग थम्सअप. पहिली दिवस ना पिशवी. तुझं नाव कसा? हा, तुझं नाव कसा? बागवान. अरे वा. आला वगैरे देतात ते बागवान कोण? होलसेल आला वगैरे देत आहे है ना? मग आपले रोजची माणसं आहेत. तुम्ही काय खायचे वेगळे? हा, मग चला. बागवान होतं हैसर. आज काय घेऊन बसलंय? अननस. दर बाजारात अननस घेता? हां, दर बाजारात अननस घेऊन बसता. चला आता बागवान असा 100ला तो. चला आपण हैसरनं जाऊया, जरा बाजार फिरून येऊया. वांगी आज हैसर पण बहुत मिळतात. हो, तुम्ही काय चालले? सगळे बाग तळवड्यातले म्हणजे हैसर बसलेले जे आपले शेतकरी मायबाप असत ना, कष्टकरी जे बोलतो आपण ते. हा, देवगड तालुक्यात बाग तळवड्यांची भाजी जी फेमस आहे, कारण मग भरपूर आहे. अजूनही बाग तेवढ्यामध्ये मेहनत करतात कष्टकरी. खरोखर आहे, हे पण बाग तळवड्यातले. आज तुम्ही काय काय घेऊन बसलात बघा? आंबे पण आणला असं. आणि हे फणसाचे घरे जे सुकवलेले असत ते. नारळ गावठी असत ना. भाजीची केळी असत, ती बघा भाजीची केळी असत, भेंडी असत. या औषधीन काय आणल्या नसत. काजी पण आणला नसत, ओले काजी. आणि आंब्याचं साठण असा. या औषधी तुझं नाव कसा? परब. अच्छा, ते पण थैसर एक परब असत ना बसलेले. हो तुमचे. अच्छा, बबलू परब. हा. आणि हे आपले हैसरले शेतकरी बंधू असत. बघा ही मेहनत असतात. म्हणजे किती मोठं झाले तरी शेतकरी जो शेतकरी असता तो आपल्या कामापासून कधीच नाही. हे जेव्हा पिकवतात ना तेव्हा आपल्या ताटात पडतात. हेच असं. चला आपण हैसरना थोडंसं पुढे जाऊया बाजारात. आमका समाज गाव आहे ना, गाव बघूक मिळतं ना मेन ते सांगितलं. अच्छा अच्छा, मी पण मुंबईकच असते पण मग हैसर बरेच दिवस थांबतोय ना, येऊन जाऊन करते. गाव आपल्या गावाची ओढ असा. चांगलं करतात, तुम्हाला समाधान, आम्हाला समाधान. बघायला मिळते. अरे वा वा, तेवढं बघायला मिळते. धन्यवाद धन्यवाद. असेच येऊ दे, असंच तुमचं साथ सोबत अशीच राहू दे आमका. धन्यवाद तुम्हाला आमची साथ आहे. धन्यवाद. चला ठीक आहे. भेंडी वगैरे आणले आहेत, वाली पण आहे, परत काजू पण आहे.
40 रुपये एक. आणि नारळाची साईज मोठी असा. आपण बाजारात इला आणि मुकेश भाई का नाही भेटला असा होणारच नाही ना. मुकेश भाई आपलो आतापर्यंत जो एवढ्या वर्षापासून जो भाव असा, जो ओळख ठेवून असा, आणि आपण पण तसंच सगळे मसाल्याचे पदार्थ तो घेऊन येतात दरवेळेस. हे बघा, हा तळे बाजार जिंदाबाद होता एकदम कोकणी मसाला, मालवणी मसाले, मालवणी मसाला. सगळे बाजार फिरतात. ती बघत नाही, औषध माहित नाही आता. आमची गावातली माणसं फोटो येतो बाजार जरा फिरून येतो. धन्यवाद. धन्यवाद. सुकी मच्छी हैसर घेऊन बसली असत. हैसर असा, आणखी हैसर असा. कोकणात लागणारे पान खाणारे भरपूर असतात, त्याच्यामुळे जैते तुमका पानाचे स्टॉल मिळतले. काय हो, कसे असा? नाव काय तुमचा? बोबाटे. खयचो गाव? कणकवली. फोंडा. अरे फोंड्याचे असत ते, पण मग या वर्षानुवर्ष हय असत. पाहिजे काय बोलतास? आपल्याला पान नसत तर मग परवडत नाही ना, मन लागत नाही ना, असा पण होता कधी कधी. काय कामाच्या बाबतीत असतात ना, तेव्हा जर पान असत तोंडात तर तो पान असा चाली चावून होता, पण मग कामा पण तशीच चाली होतात. बरोबर ना? तसंच हा पान असा, सुपारी असा, नारळ असा ठेवले आणि चुनं पण ठेवतात ना, तर हे असे असत. चला, बोबाटे हैसर बसले असत, आपण पुढे जाऊया. यापासून जी सुरुवात होता ती पूर्ण ह्यो बाजार पुढेपर्यंत भरता. चला जरा ह्या गल्लीत जाऊयात मध्ये. हैसर पापड वगैरे घेऊन बसलेत, पापड, लसूण आणि मच्छीवाले असत. ते बघ, ते तसे पण ओळखीचेच असत. ते चालले, ते त्यांचं काम करतात. पुढे जाऊया आणि पुन्हा येऊया. यावर्षी फक्त आज गोलमो आणलंस नाही, हे पण असत. हे काय शेंगटी कशी देतस? 800 रुपये जोडी. हा बरं, शेंगटी असा. हे खवळी असत ना? नाही नाही, हे बाजूकडची खवळी ना, ही खवळी. हे बोंबील आणि पुन्हा शेंगटी असत. दोडी असा. हैसर पण दोडी लावल्यानी. यावर्षी तुझं गाव खायचो? नांदगाव. पोंडाचा साईडचा ना तो नांदगाव. तुझं मीठ मुंबरी. अरे आमच्या जवळचे सगळे. मीठ मुंबरी तर 10 वेळा येतो आम्ही. मीठ मुंबरी घेतो, बऱ्याच वेळा येतो आम्ही. तर आज या औशीकडे आहे सर दोडी असा. हे सोडे पण असत ना, सोडे बोलतात ना हे. आणि हे सुकट हैसर, बारकी सुकट असा. आणि हे बारकी दोडी असा. हे कवळी असा हैसर आणि गोलम असा. चला, ही मीठ मुंबईची असा. तर मग हैसरले ह्या माणसांकडून, म्हणजेच कष्टकरी ही जी माणसं आहेत ना, त्यांच्यामुळे आपल्या हे ताटात पडतात. हे जेव्हा घेऊन येतात, ही मेहनत करणार, हे सुकवणार, तेव्हा हे मच्छी आपल्याला मिळतात. चल घ्या औषधी, जरा पुढे जाऊन येते मी पण. बरं, हे सुकी मच्छी जी आहे ना, ती आपण मीठ लावून सुकवतो, बरोबर ना? पण पावसात मग त्याची वाट लागतं ना, पाणी बिनी सुटतं. हां, म्हणजे जेवढी जी मेहनत करताव, कष्ट करताव, ते मग काहीतरी असा पाण्यात गेल्यासारखं वाटतं. यांची मेहनत खरोखर सगळ्यांसाठी एकदा सलाम असा. चला आपण पुढे जाऊया. यावर्षी तुझं गाव खायचो? नांदगाव. नांदगावात ना? बऱ्यापैकी संपवलं ना औषध. हे बाजार लवकर संपवते. अरे हा, हय वरती ठेवलंस, लवकर संपू दे, माल सगळं संपू दे. आणि तू घे कट्ट्यावरचे हैसरल्या. हो, हे काय मुळेच घेऊन आलं असं फक्त. बरं असं, चला ठीक आहे. आनंदवाडी बोललंय ना. आनंदवाडीतले आज काय काय घेऊन गेलं? मासे काय काय आणलं? दोडिया आणि बांगडे, सौंदाळे, कापी. कसे लावलं? 100 वाटे. हे 200 वाले. आणि बळे? बळे 100 रुपयाला वाटे. 100 तुला हवेत काय? 200 रुपये. ही 100 रुपये. हे 100 चला पुढे.
एवढे सगळे सुके मच्छीचे वाटे असतात, त्याच्यात मग ओले मच्छी आहे ताजीवाली जी आहे ती. याच्यात एक काळुंद्रे असत, खेकडे असत, मुळे असत, आणि ती तांबूशी ना आहे ती बारकी, आणि हे शेंगटे असत. हे खापटे म्हणजे तेच आहेत ना, काळुंद्रीचे आहेत ना ते आतमध्ये. हे खेकडे असत. हे बघा, तर मच्छी मार्केट हैसर खास असता. ह्या मच्छी मार्केट आतल्या बाजू हैसर तर ह्या औषधी आणलं नसत ते काही वेगळं असा. याच्यात शिंपले असत मोठे शिवले, आणि म्हणजेच मुळे असत छोटे मोठे. ही कालवा असत, ही बुड कालवा ना गे, आणि घर आणलं असत गुंजलेची. या तांबूसा या हे खवळे खयचे चरय चरय. अच्छा चरय ह्यो एक मासो आहे, म्हणजे टेस्टी असता असं बोललं जातं ह्यो मासो. आणि तुझं गाव खाय चाललो कट्टा. तू पण कट्ट्यावरची, ती एक कट्ट्यावरची आहे. हा कट्ट्यावरती ते दळवी वगैरे असत ना, बरोबर ना. कट्ट्यावर इलो होतो आम्ही शिमग्याक, व्हिडिओ केलो होतो. हो खाली मांडावरती तुमच्या. चला भरपूर आहे जास्त. हा सगळे कट्टे करूयात. तुम्ही पण कट्ट्याचे. अरे वा, बाजार तो बऱ्यापैकी असा भरता सर. आज हिच्याकडे ही पण पिराना मासा जो बोलताव ना तो बघा आहे तुमका. पण ह्या आमच्या हैसरल्या भाषेत एका काहीतरी वेगळाच नाव असा. या माशाक काय बोलतात बी आवशी? रूपजे. पण मग ह्यो मासो पिराना मासो हा, तो पिरानाच्या माशाने ओळखले जाता. प्लस आपण जे हलवा बोलताव ना तो पण पिराना माशाचा आहे. नंतर मुरी आहे, मुशी आहे, काळुंद्री असत, चिंगळा असत, पापलेट असा, खवळी असत, बांगडे असत त्यांच्याजवळ, आणि शेंगटी मोठे मोठे असत. सगळंच असा. आता हैसर हे ओला मच्छी हे फटाफट संपते. ती काय शेंगटी मोठी आहे बाजू. तुम्ही कांडाळी मारली होती, खै चालले तुम्ही? हा आपण जे बोलताव ना तर मग सरस बघा हे कांडाळी मारतात. आणि कांडाळा मारणं म्हणजेच भरपूर जोखमीचा काम असा. तर मग हे एकदम ताजे ताजे असत बघा, अजून फडफडत असत. दाखवा बघा कसे ते फडफड फडफड करतात. हे बघा हे बघा हे बघा हे उड्या मारतात. एवढा ताजा असा हे मच्छी. आणि काय बोललं जातं, काहीतरी बोलतात ना घोरपी. तर मग हे असं असं की भरपूर जोखमीचं काम करतात त्यांना घोरपी बोललं जातं. हेच आहे की हे घोरपी असत. ह्याच्यात हे तांबूचा ह्या हे का काय बोलतात तो पालू आहे. हे खडकात भेटतात तेच आहे ना खडक पालू. आणि हे का काय बोलतात, हे का बानुशी. अरे वा, चला यावर्षी काय आज वेगळा. हे घर असत गुंजलेचे, शेंगटी मोठी आणली बऱ्यापैकी मोठी हा, आणि चिंगळा सोलून घालता असा. अवशी तुझं गाव वानवडे ना? हा वानवडे. तेव्हाच तो बांधकर थंय थांबलो होतो सर. हो बरोबर हा. चललो पुढे चललो. हे सगळे आपल्या गावातलेच असत, काही लांब नाहीत. गुंजलेचे घर. तुमचं गाव काय सरलो? कट्टा. आपली ही कट्ट्यावालीच लाईन होते. तेव्हाच सगळे एका लाईनीत बसलेत एकत्र एका जागेवर गावाले. या खेकड्याची साईज बघा, त्याच्यावर मोठा खापार असा आणि त्याचे डेंगे बघशाल ना तर मग तुमका सांगा आपल्या मनगटा एवढा याक त्याचा डेंगा आहे. मोठा खापार बोलतात. जेव्हा भेटता ना तेव्हा आनंदात आम्ही बोलतो, होय ना हो. चला हैसना जाऊया. कोकण आपला असा. चला ही गर्दी अशीच रवतली हैसर. आपण पुढे जाऊया. ए बाजार झालो केवढंसो एवढंसो. यो काय बाजार हा एवढंसो गेला तो. हा येलो का रे. हा चला बाजार भरलो. पण मग पाऊस इलो. आता पाऊस इलो तर ही मधली वाटा ना मधलो रस्तो अख्खो मोकळो होतो बघा. या औषध तुझं गाव खायचो? मोरवे. मोरवे म्हणजे आपण तो नारिंगाच्या पुढे तो आतमध्ये जातो तोच ना? पुढचा मोरवे गाव. हा
हो माहिती आहे बरोबर. असे पण दुधीच होते कसे लावलं पडेल? शेंगा 150 रुपयाला एक शेंगा. आणि नारळ कसे आहेत? हे कसे? हा 200 नाही 100 रुपये. आणि सुपारी कशा लावल्यात? आणि कुळीत 100 रुपये. आंबा पोळी आणि फणस पोळी आहे ना, गावठी तेल पण आहे ना, ते कसं लावलंय? आणि आगुळ कसं आहे? आणि फणस पोळी आणि आंबा पोळी आहे ती. मित्रांनो सांगणं हेच आहे की आपले जे कष्टकरी शेतकरी जे बांधव असत ना ते बघा की त्यांच्याजवळ ऑप्शन किती असत. ते जे बोलतात ना की खयच्याच गोष्टी मरण नसतात तसंच शेतकरी जे शेत पिकवताना ते का मरण नसतं. या हैसर आपल्याला बहुत मिळतात. बरीच उदाहरणं बघितलं आपण. आता हैसरना पुन्हा चाललो पुढे. आमचे युवा नेते बघा कसे इल्यात समोर ना ते अगदी चलत चलत इल्यात बाजारात ना. आता चलतात बाजाराची पिशवी रिकामी असा आणि लवकरच भरून येतली. चल हा झाला चल. बरेच ठिकाणी असत. आता आपण बघूया कारली. आपल्या कारली हवी असत. तीच कारली आपल्या औषधात पण लागतात म्हणून आपण मग कारली बघूया. एकतर हे असत व्यापारी ह्यांच्याकडनं बघूया. हो तुमचं गाव आहे चलो फोडण्यातून इलास आणि प्रत्येक बाजारात जात ना. बघा तुमचं नाव कसा? दळवी. मग बघा आपले मराठी व्यापारी असत पण मग मेहनत ही अशीच असता. मेहनत म्हणजेच आपण बोलतो कष्ट. तर कष्ट करणारे हे कष्टकरी शेतकरी मायबाप यांच्यामुळे आपल्या पदरात ही भाजी वगैरे जी अन्न पडताना हेच असतं. आपण हैसर ना आता पुढे पुन्हा चाललो. चला बरोबर हा. हो हो ते पण जोखमीचंच काम असं ना. दरवेळेस कधी मालाची जोखम तर कधी जीवाची जोखम जाता येता काहीच करू शकत नाही. हा तर चलत नाही. चला चला चला. निसर्गाकडे आपण बघण्याची गरज काय आहे? आपण जेवढी तोड लाव ना झाडा लोकांनी तेवढी पुन्हा लावायची गरज आहे. तर निसर्ग व्यवस्थित होतो. लो सह्याद्री पर्वत होय होय पावसामुळे दोन्ही ठिकाणी एन्जॉय ह्या होता. हा 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 इथं भाजीपाल्याचे शेतीचं कसं हे आमचं टेन्शन दिलेला व्यापार नाही केल्याशिवाय आपलं पर्याय नाही. पर्याय नाही. बरोबर आहे. चला ठीक आहे येतो. ए आई आई आता याच्याकडनंच घेऊया. आपण हैसरने घेतला हे वाटो. हा हा आणि हैसरनं चाललो. बरं ठीक आहे चला. तुझं नाव कसा? राहुल पावली पावणे. अच्छा राहुल पावणे. आणि कलिंगड घेऊन येलो असाच बाजारात. तू प्रत्येक बाजारात जातस ना आणि कणकवलीचो असस. हा पाऊस होतो ना. पण मग तू बाजार जे फिरतास ना म्हणजेच काय की ह्या गोष्टीसाठी पण मेहनत लागतात. जागोजागी फिरणं प्रत्येक ठिकाणी जाणं माल घेऊन जाणार आणि पावसाच्या दिवसात हे पण जोखमीचं काम आहे. नुकसान पण होत असणार रे भरपूर ना. हेच असं एवढं सगळं कष्ट करून पदरात काय पडता तर मग सगळ्याच वेळेस सगळं चांगला होत नाही. बरोबर ना हो. सगळ्याच वेळेस सगळं चांगला होत नाही ना. काय नाही काय प्रॉब्लेम असतात. काही नाही काही नुकसान होताच होता. चला आपण आता हैसरनं जाऊया. माझ्यासोबत ओमकार असा. ओमकार आणि मी आम्ही दोघे जण आज बाजारात दिला असं आज चाललो. आमचं झालो हैसरला साठवलोटोनी चालला होता. आता हैसर हळदीचे कांदळे आणल्या नसतं त्यांनी. कांदळे म्हणजेच हळदीचे जी रोपं असतात ना ते असत. आणि वाटो कसं लावलं ना 50 रुपयाने. तुझं गाव खैसर लावशी? वळीवंड्याची आयचं जवळ. हा अरे वा. बघा मी जे बोलतो ना की कष्टकरी शेतकरी मायबाप जे आमचे असतात ना त्यांच्या मेहनतीमुळे आपल्या पदरात काय काय पडतात. तर मग असं खयचीच गोष्ट नाही जी आपल्या पदरात पडत नाही. आज यांनी काय आणलं नाही हळदीचे कांदळे आणलास. आणखी काय आता हे शेंग. हो आणि हे कसले कांदळे? चूर्णाचे पण आणलंस. अरे वा. हे शेतातले असत. ह्याच्यासाठी जी मेहनत घेतली जाताना ही मेहनत बघा. आणि ह्या मेहनती फक्त आणि फक्त दिवस असतात.
दाद हवी असता तुम्ही जो सपोर्ट करतास त्याच्यावरतीचा. तर मायबाप शेतकऱ्यांसाठी तुम्ही जी काही म्हणजे 2 पैसे खर्च करून जे त्यांच्याकडून सामान घेशाल ना तीच त्यांच्यासाठी मदत होतं, बाकी काय नाही. तर तुमका पण विनंती असा की घेताना मायबाप शेतकऱ्यांचा जरा विचार करा आणि जे सामान घ्यायचं तर त्यांच्याकडून घेवा. चला आपण हैसरना पुढे 2 वाटे हैसरना घेतलो आपण हळदीच्या कांदळ्यांचे. आमची पण खाता त्याच्यात आमची पण घेत नाही ना भांडता जो निसतो वरच्या बंद केलाय. चला आता ह्यांच्याकडनं घेतला आणि आपण चला आपण बाजारात दिला. बाजारातला आपला हक्काचं दुकान साई जनरल स्टोअर आणि साई कोल्ड्रिंक आणि सोडापाव. तर मग साई असं आपलं आहे सर. आता साई आतमध्ये असं आपण मग हे त्यांचं दुकान आहे आणि पुढे जाऊया. तर मग सीझनप्रमाणे ह्या वेळेस छत्र्यांचा बाजार लावला नसा, छत्रे आणले नसत. हे छत्रे आणि रेनकोटच असत ना. तुझं नाव कसा? करण. आज कसं असता आपण जे बोलतो ना वारसा पिढ्यानपिढ्या जो चाललेलं असं ना तसं आहे ते. आत्तापर्यंत साईचे पप्पा होते, नंतर साई होते आणि साई नंतर आता साईचा मुलगा करण. करणने हातात घेतल्या ना असा ही धुरा. आणि आज काय आहे ते छत्रे असत. हे मोठे छत्रे किती दिलास? हा. तर मग या 3 पिढ्या आहे सर वावरताना दिसतात. हा खरोखर असं 3 पिढ्या वावरताना दिसतात. बघा हे पहिली पिढी दाखवते. हा हे बघा हे आहे सर आजोबा असतात करणचे. नंतर मग साई काय गेलो. आपण सध्या जे बघताव ना तर मग सध्या जसं बोललंय आपला हक्काचं दुकान साई. पण मग बाबा असत आहे सर, नंतर साई असा आणि साईचं मुलगच म्हणजेच करण असा. बारके तुझं नाव काय? सुशांत पण असा. तर मग सर आपल्या 3 पिढ्या वावरताना दिसतात. आणि त्यातलं जसं सांगितलंय ना की ह्या 3 पिढ्यांनी 100 वर्षाची, अरे वा, ही 100 वर्षाची परंपरा ह्यांनी जपल्यानी आणि तो वारसा हक्क घेत घेत पुढे येईल. 3री पिढी आता हे चालवतं असा. खूपच छान आणि हे असंच पुढे राहू दे ही सदिच्छा असा. चला धन्यवाद. तिकडून संपता आणि बाजार हैसर संपता, म्हणजे तिकडून सुरुवात होता आणि बाजार हैसर संपता. बाजार हैसरला सुरुवात होता मग बाजार हैसर संपता. आणि आता बाजार हैसर संपताना दिसता म्हणजे तुमका हैसर विरळ झालेलो दिसता बाजार. ह्योच विरळ म्हणजेच पुढे होता विरान बाजार. विरानवरनं आठवला कोणाचं तरी नाव असा यूट्यूबचा. आणि मग हैसर बसस्टॉप असा. त्या बसस्टॉपवरती लोक आपल्या घरी जाऊ पिता येतात. त्याचसोबत कसं असा की एकतर बसची वाट बघतात, स्वतःचे गाडी असत, रिक्षा असत, काही ना काही साधन असत, ते घेऊन मग घरी जातात बाजार. चला तर मित्रांनो आपण व्हिडिओ पण हैसर संपूया मग पुढे बघूया. तर मित्रांनो तळ्याच्या बाजूकच हैसर असणारा ह्या एक मंदिर ह्या असा श्रीदेव लिंगेश्वर. ह्या अशा अवस्थेत असा. पण मग ह्याच्या मागे इतिहास असा. ह्योच इतिहास की हे पांडवकालीन असा आणि त्यावेळेस पांडवांनी बनवलेलं असं. समोर बघा आपल्याला दिसता हैसर भारद्वाज केला, ते का आपण बोलतो का कोंबडा. तर हैसर ही तुळस असा, वृंदावन असा, तुळस जे भाग बोलतो ते. बाजूकच हैसर दिवा लावण्यासाठी एक जागा बनवलेली असा. अशीच जागा एक असा ती पुढे तिकडे. ही बघा ही एक जागा असा. आणि हे पांडवांनी त्यावेळेस बनवलेलं असं. हैसर दिसता तुमका? काय ते पण मंदिरच आहे, म्हणजे हेच आहे, फक्त थैसर देव वेगळे ठेवलेले काय ते माहीत नाही आपल्याला. म्हणून थंय दिवे लावायचे.
ते दिवे लावतात. घंटी ठेवलेली आणखी का. तर श्रीदेव लिंगेश्वर जे आहे ना ते हैसर आपण बोलतो आहोत. तर मग हे मंदिर भरपूर जुनं असं आणि ह्याच्याच आजूबाजू काय ना महादेवाच्या गळ्यात असणारा नागराज, तर त्यांचं हैसर वास असा, म्हणजेच हैसर ते फिरत राहतात. हैसर बऱ्याच वेळा बघण्यात आल्यात ते. तर मग ह्या अशा प्रकारे असणाऱ्या ह्या ज्या मंदिर ह्या असा बरोबर तळ्याच्या बाजूकच बघा. त्यावेळेस हे कोरलेलं होतं पांडवांनी आणि ते अजूनपर्यंत आहे, कारण हैसर पांडवांचा वास होता वनवासाच्या टायमात. हैसर असा हे लिंगेश्वराचं मंदिर, समोर असा तळा आणि बाजूक असा ते स्मशानभूमी. स्मशानभूमी असा हैसर. तर ही स्मशानभूमी आणि तलाव सोबतच बाजूक असणारा लिंगेश्वराचं मंदिर. याची आख्यायिका अशी आहे की महादेवांका भस्म लागायचा आणि हे भस्म स्मशानातलं भस्म असायचं. म्हणून महादेवांचे काही मंदिरं जी असत ना ती तळ्याच्या बाजूक असत आणि स्मशानभूमी पण असतात, म्हणजेच पाणी आणि भस्म या दोन्ही गोष्टींच्या सानिध्यात असतात. हे ह्याची आख्यायिका असा आणि ही खरोखर आख्यायिका बघण्यात येतात. बऱ्याच अंशी ह्याची उदाहरणं मिळतात. सोबतच आत्ता थैसर रान वाढलेला असा आणि ती बाग असा प्रायव्हेट प्रॉपर्टी हैसर. नाहीतर हैसर तुमका मागच्या खेपेक मी दाखवलं होतं ती कातळ शिल्प असत. कातळ शिल्पात अंड असा, खेकडा असा आणि इतर काही अजून शिल्पांची त्याच्यात नोंद असा बघण्याक मिळतात ते. चला आता हैसरना जाऊया. तर ह्याचं जर तुमका मुख्य उदाहरण जर भेटत ना तर मग ते असा काशी. कारण काशीक जर बघशाल तर मग तुमका थंय अत्यंत म्हणजे मोठ्या प्रमाणात, अगदी प्रचंड प्रमाणात थैसर अघोरी मिळतात. हेच अघोरी बाबा महादेवांचे भक्त असत, पण मग काळभैरवाच्या स्वरूपात. जे महादेव असतात त्यांचे फार मोठे भक्त असत. अंगात भस्म लावलेला, हातात त्रिशूळ, रुद्राक्षांच्या माळ्या, अजून बऱ्याच गोष्टी असतात त्यांच्याजवळ. त्याच्यावरनंच समजात की याची कनेक्टिव्हिटी कशी असा, सानिध्य कसं असतं. चला हैसरना आता जाऊ. तर मित्रांनो आपण आता हैसरना जाऊया, म्हणजेच व्हिडिओ संपवत आहे. म्हणून मग आपला रोजचा सांगणार, रोजचा मागणार आणि रोजचा गाणं. तर माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि हो, माका जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करूचा असा तर कोकणासाठी _ काय या इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा. तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत काळजी घेवा. बाय बाय.